हे ही बॅग कायला घेतली? पप्पा ती मम्मीची पर्स आहे ना, मीच ठेवली ती मम्मीची पर्स आहे ती. हे ठेवून दे तिकडे. बाई, मम्मी येऊन नाही राहिली आपल्यासोबत. का बरं? मम्मी का नाही येत? मम्मी इकडेच राहणार, मज्जा करणार आणखी. नको, आपण पण नाही जाऊया मग. आपण पण इकडेच राहूया ना पप्पा, मग इकडे किती मज्जा येते ना. हो मम्मी, तू इथे राहणार आहे? मम्मी मग मला का नाही सांगितलं? तू माझी का पॅकिंग केली? मम्मी, मग मी पण इकडेच राहणार ना तुझ्यासोबत. तू का नाही येत आहे तिकडे? काय माय हे बाई बाई ऋतू रिद्धी ये इकडे माझ्याकडे मी सांगतो. अगं आजी बघ ना मम्मी येत नाहीये, मम्मी इकडे राहणार आहे ना. आम्ही कशाला जाऊया तिकडे, आम्ही पण राहतो ना ग मम्मी. मला पण राहू दे ना ग आजी मम्मीकडे. आणि तुझ्याकडे पण. इकडे मला गावाला खूप करमते, मला तिकडे करमत नाही. तिकडे गेले ना की स्कूल मध्ये जावं लागते, अभ्यास करावा लागतो, ट्युशन मध्ये जावं लागते. आणि ना तिकडे असं फिरायला पण मिळत नाही. इथे किती छान फिरतो ना आम्ही गावामध्ये. तर तिकडे नाही फिरता येत ना. मला नाही आवडत तिकडे, मला गावातच राहायला आवडते. इकडे किती मज्जा आहे, अभ्यास नाही, शाळा नाही, ट्युशन नाही, मज्जाच मज्जा. आप्पाजी सोबत दुकानात गेलं की दुकानवाले काका किती सारा खाऊ देतात ना. तसंच देतात, फुकट देतात, फुकट. आजी मला राहू दे ना इकडे, मम्मी पण राहते ना, मी पण राहते मग. बाई तुझी शाळा नाही का? तुझी शाळा आहे ना माय. किती दिवसाची शाळा पडली, तशीच 8 दिवस झाले ना तुझी शाळा नाही पडली. हा? नाही, उन्हाळ्याच्या सुट्टीत आली की मग तीच राहायचं. मग अभ्यास नाही, ट्युशन नाही, काहीच नाही. मग येते बाई, आता शाळा आहे बा. दादाही चालला की नाही, दादा शाळा नाही की नाही. हो रिधी, आपली स्कूल आहे ना, आपल्याला जावंच लागते. आपली स्कूल किती दिवस मिस करणार? होमवर्क राहिलाय ना. अरे पण दादा तिकडे मम्मी नाहीये ना, मग आपल्याला टिफिन कोण करून देणार? मला स्कूलला कोण रेडी करणार? मला स्कूल मध्ये कोण नेऊन नेऊन देणार? गाडी गाडी मिस झाली तर मग, स्कूल बस मिस झाली तर मग सकाळी किती फास्ट फास्ट करावं लागतं. करू आपण दोघं जण. मी करून देईल ना तुझी तयारी. चुप बस, बडबड नको करू, चुपचाप बस. हा आई, हे बॅग तिकडे टाकून दे. चल चला रे पोरो, चला, उशीर होऊन राहिला. काय बाबा राजकुमार, हे बाय ने ना तिले. उलू लेकराचं कसं करशील तू? त्या लेकराच्या डबे, असं कोणती तयाऱ्या, त्याची शाळा, लेकरं बिना मायचे कसे राहतील? आई, तोच तो विषय काढू नको. तू सांगितलं ना, माझा निर्णय झाला. तुला ठेवायचा तासून येले ठेव तू अति. मी नाही म्हणून राहिलो का? हा, अति अति राहू दे, मला काही घेणं नाही, पण ते तिकडे येणार नाही. काय बाई आपणच काय बोलावं आता. तो पाहुणा त्याचा माहितच नाही कोण राहिला तर आपलं काय आहे की माय बाई. पद्मे म्हणणं जरासं काही म्हणणं. तुला नवऱ्याला म्हणवता येत नाही का व? तिरकट बोडायचे, फक्त तिरकं वागणं झालं तुले. अव, पतीला फिरवला तर घेणं जरसं आता काहीतरी म्हणणं, काही त्या पाहुण्याला जाणं. अधिक का तुकडे मोडतं का? ऐकत नाही ऐकते. ते जे ऐकायचं नाही ते ऐकतच नाही ते. जाऊ दे, मी इथंच राहणार. हे तर माझंच घर आहे ना. इथं राहीन मी. आई आहे, बाबा आहे, राहील मी इथं त्यांच्याजवळ. चला रे ए पोरो, चला. आई, मी गाडी आणतो इथं दारात. हे आणले तर मग बॅग राहू दे. मम्मी, तुला तुला इथे करमत नाही का? मग तू नाराज का नाही? इथे तर मला जर राहायचं काम पडलं तर मला तर किती करमणार. मला पण कोणी म्हणतच नाही इथे गावाला राहा. मम्मी तू नाराज का झाली? तुला यायचं आहे का हैदराबादला? मम्मी मला इथे राहायचं आहे ग, मला कोणी राहू देत नाही. आणि तुला हैदराबादला जायचं आहे तर तुला कोणी जाऊ देत नाही. काय ग मम्मी, आपण एक्सचेंज करते का ग मम्मी? तू जा, मी इथे राहते. मला इथे खूप करमते. जा तू तिथे जा, शाळा आहे ना तुझी, स्कूल आहे ना. व्यवस्थित अभ्यास करायचा, सकाळी लवकर उठायचा. मग धावपळ होते माहिती आहे ना. युनिफॉर्म तुझा त्या खालच्या कबड मध्ये आहे. दोघांचा पण व्यवस्थित जायचं, व्यवस्थित यायचं. तिकडून आल्यावर ए बाळा अभ्यास करायचा, तुषार होमवर्क करायचं. दीदीचं पण होमवर्क घेत जा. हो मम्मी. अगं मम्मी, पण मला तुला सोडून कसं करमणार ग तिथे? मला नाही करमणार तिथे. मम्मी तू पण चल ना आमच्या सोबत. नाही मी नाही येत. मला पप्पा ओरडले का? मी पप्पाला सांगते. पप्पा, पप्पा, मम्मीला का ओरडले तुम्ही? मम्मी नाराज झाली ना बघा. मम्मीला पण यायचंय ना आपल्या सोबत. पप्पा, मम्मीला 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 तुम्ही मम्मी तुम्हाला सॉरी म्हणते. मम्मी म्हण ग सॉरी. बघा बघा मम्मीने सॉरी म्हटलं ना तुम्हाला. पप्पा, आता मम्मीला पण घ्या आपल्या सोबत. मम्मी नसली तर आम्हाला तिथे नाही करमणार ना. आजीला घरी घ्या सोबत, कोणाला तरी घ्या ना सोबत. मम्मीलाच घ्या, मम्मीलाच घ्या.
बेटा मम्मीला ओरडलं नाही मी, मम्मीला बरं नाही ना, ताप आहे ना, मग इकडे राहते मम्मी. हा, इकडे दवाखाना होते, जरा चांगली ट्रीटमेंट होते तो मम्मीची. हा, जरा अंगातला ताप उतरते, त्याच्या गुरमी उतरवा लागते ना. ताप आला की ताप 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 उतरत असते की नाही. मग ताप उतरला की येते मम्मी. हा, चला चला आपल्याला जायचं, आपल्याला उशीर होईल ना, मग तिकडं अंधार होईल ना आपल्याला. बाय ग मम्मी. आजी, माझ्या मम्मीच्या तापासाठी माझ्या मम्मीला गोळी देशील हो? माझ्या मम्मीला डोकं दुखलं तर दाबून देशील माझ्या मम्मीचं डोकं? मी तुला व्हिडिओ कॉल करील का मम्मी? तू दवाखान्यात जाशील हो? हो, तर मम्मीला दवाखान्यात नेतो मी. हा, तू पप्पाला त्रास नको देऊ बाई. हा, चांगलं राहा शहाण्या बाळासारखं, शाळेत जा. हा, अभ्यास करा मग. बाई कोणा बाबाला उशीर झाला या गेल तर कुठे जाऊ नये बाई. हा, आता तेच उभं राहा. तुमची शाळेची बस येते ना माय, त्या बसमध्ये बसून या घरी. सांभाळून जा रे पोरगं. काय करा बाई, मनाताईसाठी मला जीव तुटते बाई. काय हो माय, मला चूक झाली का हो? हा, म्या पाहुण्याले काही सांगलं, त्याच्या मनात बाई घुसलं, मग पोरीचा जाट पडला का हो? अशांत मला असं वाटू राहिलं, जाऊ दे, जे होतं तेच बरं होतं. माझी पोरगी तर सुखात होती. काय करा बाई, पाहुण्याच्या हात पाय धरले तरी बाई पाहुणा ऐकायला तयार नाही. हा, मग पोरीला नेलं असतं संग माय, तिथं काय करा बाई, मला तर काही सुचूनच नाही राहिलं बाई. मॅच मा पोरीचा संसार मोडला की काय हो? पण माय आता असं सांगत नव्हती त्या पाहुण्याले, तर सांग, त्याचं त्याचं नुकसानच होतं ना. काय बाई, मरत आता आळ नाही इरच झाली बाई. मा म्हणाले बाई आता कसं माय पाहुणा मा पोरीले माफ करणार नाही का, नेणार नाही का संग? हा, मला जन झालं माय आता हे. काय बाई, आता मला तर बाई कसं कसंच झालं बाई व. काय यार, दादा ऐकत नाही. मला म्हणते काय नाही झालं, काय नाही झालं, तू लक्ष नको देऊ. आणि मला का कळत नाही काय त्या दोघांचं भांडण झालेलं आहे म्हणून दादाने वहिनीला सोबत पण नेलं नाही. आता लेकरांचं कसं होईल? दादा ऑफिसला जाईल का लेकरांना सांभाळील? मुलांची शाळा किती सारं राहते, बाई घरात नसली तर कसं भागील? जेवणं खावणं, लेकरांचा रोजचा टिफिन, दादा कसं मॅनेज करणार? मला तर टेन्शनच आलं. आणि दादाला काही म्हटलं, दादा म्हणते तू नको टेन्शन घेऊ, आमचं सगळं चांगलं आहे, सगळं असं कसं चांगलं आहे? वहिनीला काय, मला समजत नाही का वहिनीला काय फरक पडते का? तिला काय आहे, ती तर उगाच मत बरं कर आता कसं करतं मुलांचं तर पाहते मी, अशी म्हणेन ती. तर तिला काही फरक नाही पडत. पण लेकरांची अरज होते ना, लेकरं लहान लहान आहेत, कसंच करायचं या दोघांचं काही समजत नाही मला तर. बाय बाय, हे एकटी कोण बसली? रश्मी, पण वहिनीची आई आलेली आहे इथं, वहिनीच्या आईने नाही सांगितलं का समजावून? आईला म्हटलं उगाच ते वहिनीच्या आईला नको बोलू, काही तिचा काय दोष आला? आता ते पोरगीच तशी निघाली, तिची आई काय करणार आहे? तिची आई चांगली आहे बरं, चांगली आहे तिची आई. ती वहिनीच तशी आहे, तिचा बाबा आणि तिचा भाऊच लय खराब आहे. पण आता काय करणार, आपल्या भावाने तर पहिले डोक्यावर घेतलं आणि आता किती हे करेल तर आता फरकच पडते. आधीच पाहिजे कडक वागणं, आधी हा कडक वागला नाही. हा, बायकोच्या मागे पुढे तर आता बायको डोक्यावर बसली ना, आता बसून राहायला गोणी घेत. आता ते लेकराची उली उली लेकराची ओरड. काय बाई, मला टेन्शनच येऊन राहिलं बाई, कसंच करा. लेकराची शाळा आहे म्हणून, नाही तर पप्पाला म्हटलं असतं लेकराला जाऊच नका देऊ. जाय आपस तो जात होता तिकडे, मेसचं खात होता का तिकडे हॉटेलचं खात होता, एकटा राहत होता, त्याची ड्युटी करत होती. लेकरं कसं इथं बरोबर राहिले असते, तो त्याच्या ऑफिसला जात जाईल. लेकरं घरी येतात शाळेतून, ट्युशनला नेणं आणणं कसंच करीन, काही समजूनच नाही राहिलं मला तर. आता बाय, बरंच मी तर असं बोलून राहिली ना, कोणत्या दुनियेत गेली? फोन लावू का, नाही तर दादाले विचारू का फोन करून की दादा हे असं किती दिवस चालवतो तू, कसं जमीन तुझं? तू ऑफिसला गेला, लेकर शाळेतून घरी आले, लेकर लहान लहान आहेत ना, मोठे असले तर काही वाटत नाही. ती पोरगी किती लहान आहे. रश्मी, ह, काय म्हणताय? का गं पोरी, ती बसली अशी, मी कोणाचा काय तुला आवाज देऊन राहिली, का ध्यानच नाही? काय झालं? कायचा विचार करून राहिली तू बाई एवढा? विचार नाही हो आई. आई तू उलट सांगितलं ना, मी मला वहिनीचं आणि दादाचं जसं गीच केलंय. हो, ते तर ते होतं, आम्ही तास ध्यानातच आला, आमच्या ते कार्यक्रमात ध्यानात आलं. मग काय झालं, तर नवरा बायकोचे भांडणं होतच राहतात, त्याला काय चव असते? सकोट भांडलं की रात्री एक, त्याला काय भांडायला काय आहे? नाही ना, हेच अजून हेच नाही जमलंच नाही. दादा गेला हैदराबादला, लेकरायला घेऊन गेला, वहिनी इथंच आहे गावात आई बाबाजवळ. तिची आई येलाय आता. बाय बाई, मग राहिली शिरते, तिला का राहू नये का सासरवाडीले, म्हणजे सासरी राहू नये का त्या पोरीनं? तर आई आहे, बाबा आहे,
काही राहिलीशी. आई, माली वहिनी दिवाळीच्या दिवशी सकाळी येते आणि संध्याकाळी चालली जाते. ते राहत नाही गावात, कधीच राहत नाही ते. तिला गमतही नाही बापा. आता ती या वेळेस लागे माझा कार्यक्रम व्हायला सगळं राहिली, अजूनही राहिली. दादा गेला तरी राहिलीस. तिचं काहीतरी मोठंच भिनसेल आहे. आणि तिची आई येलाय ना. मग तिची आई आलीशी ना. मग ते तुझी आई तर सांगे की कार्यक्रमाच्या अगदीच बोलालतं पण त्याचं येणं नाही झालं. मग आली येशील, मग राहिली येशील. तू भल्ली बाय डोकं खात राहतं. त्याचं टेन्शन नको घेतो. तू त्याला पाय, त्यालाच पायच दे तू. अति कोण बसल्याशी पाय पसरून उठ त्या खुर्चीवर बस. नाही ना बाई, तुला नाही माहित. मा भावाचा स्वभाव कसा आहे, तो कधीच कोणाला काही म्हणत नाही, कधीच बोलत नाही. लय शांत आहे तो. पण जो चिडला ना, मग कोणाच्या बापाला ऐकत नाही तो. असा आहे तो, मला माहित आहे ना. तो कधीच कोणालाच काही म्हणत नाही. त्याला कोणी एक थापड मारली ना तर दुसरा गाल पुढे करते तो. पण त्याच्या जर जीवावर आली मग तो जीव जायला मारेन दुसऱ्याला. सातला आहे तो. मग तो सोडत नाही त्याला. तो असंच माझ्या भावाचं मला माहित आहे ना. त्याचं काहीतरी लयच जीवावर आलं त्याच्या. नाही तो माय बाई वहिनीला तसं हो नाही म्हणत बापा. लय जीवाच्या आत आहे त्याच्या बायको. तो डोक्यावरच होती. आणि आता काय एवढं त्यानं हे केलं त्यानं. जाऊ दे. ह्या पाय, तू नको जास्त ताण देऊ. हा, बिचकलशील काही इचकलशील. 8-15 दिवस राहीन मग चालली जाईल. तू आई आहेत व बाबा आहेत, ते समजदार नाहीत काय? हा, ते काही काय तिला तिथून काय करणार आहेत? जाईनच ते. बाई, लेकरं उली आहेत. लेकरं बिना माहिती राहतात काय? आणि तो भाऊ अटकावू शकते, माणूस अटकावू शकते का बाई लेकरायचं? हा, लेकरं समजदार असले तर नाही गोट. पण पोरगी किती लहान आहे. हा, पोरग तर जसं काय कायतो, पण पोरगी लय लहान आहे ना. हा, जाईनच 2-3 दिवसात, काही नसते. हे काय माय चालूच राहते. मग याला काय काय हे आहे काय? हा, तो भाऊ काय इतका काय बिनडोक्षाचा आहे का? इचारी माणूस आहे तो. समजदार आहे तो. बाबा तू याई ते सांगते ना समजावून. आणि चालूच राहते हे संसार. होय, हा, चालतेच होय. एवढं डोक्यात घालून नाही आपण. तुला वाटत असेल लय काळजी तर फोन लावता भाले बोल ना. अशी बसली पाय पसरून. हा, साजरा नाही वाटत असं. उठ जे दोन गेंड होई जसं हे कर. तुझे सासू कुठे जायला आहे बाई? चुकून बसून गेले ते दोघं. तुझे सासरे ते कुठे कोणत्या गाव घेवायला गेले का? पण मी उठायच्या पहिले झपटतच जायला आहेत ना. मोहिनीला म्हटलं तर मोहिनी म्हणते ते नातेवाईकाच्या घरी गेले. कोणत्या नातेवाईकाच्या घरी गेले बाय? ते मला सासऱ्याच्या मावस बहिणीचे देराणीची माय मेली तर ती गेली ती. बाय 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 बाय. असं काय? नाही लय दूरचं नातं आहे ते. नातं दिसते दूरचं पण ते लय जवळचं आहे. ते अजून 2-3 खेप नात्यात आहे बाई. ते इकडून तिकडून तिकडून माय काय एवढं ओळखीत नाही. तिकडे गेले पण ते येतील आता. आपण आलो तर खरी पण काहीच तर करमून नाही राहिलं. दादा स्कूलला नाही गेली मी तरी पण मला ना खूप बोर होत होतं. मला करमतच नाहीये मम्मी शिवाय. असं नसते रिद्धी. तुला म्हटलं होतं ना मग मी आपण स्कूलमध्ये जाऊया. स्कूलमध्ये गेलं तर फ्रेंड्स मिळतात, टीचर मिळतात, होमवर्क असतो, काही काही खेळायला मिळतं, टिफिन खातो आपण. तर करमते ना. मग तू उगीच घरी राहिली ना म्हणून तुला करमलं नाही. आता ना चल ट्युशनला जाऊया आपण. आणि उद्या स्कूलला पण ये. मग तुला पण करमणार. नाही ना रे दादा, मम्मी शिवाय नाही करमत आहे ना मला. मला मी स्कूल मध्ये पण येते, मी होमवर्क पण करते. मी आज घरी होती ना तर मग मी अभ्यासच केला ना. अभ्यासच केला नाही तर मला खूप बोर होत होता. तर तरी पण मला करमलं नाही. आणि मला ना आला पण नाही अभ्यास करता. मला मला खूप सारं काही काही आलं नाही. मग मी कोणाला विचारू? आपली मम्मी कधी येते रे? मम्मी कशाला राहिली रे गावाला? मम्मी तर नव्हती राहायची ना. आपण राहायचो. मम्मी नव्हती तिथे राहायची. पण यावेळेस मम्मी का बरं राहिली? आपण का बरं नाही राहिलो? जाऊ दे रिद्धी, चुप बस. मोठ्यांची भांडणं असतात ना तेव्हा छोटी बोलत नसतात ना. आपण भांडतो तेव्हा मम्मी काय म्हणते, जाऊ दे तुम्ही दोघं भांडतच राहता. मी बोलत नाही तुमच्या छोट्यांच्या भांडणामध्ये. हो ना. मग आपण पण आता मोठ्यांच्या भांडणामध्ये नाही बोलायला पाहिजे ना. अरे दादा, पण मग आपण छोटे भांडतो तेव्हा आपण असं असं तर नाही करत ना. असं असं खट्टी खट्टी तर नाही घेत ना. आपण तर बोलतोच ना. भांडताना सुद्धा बोलतो. भांडण झालं की पण बोलतो ना आपण. मग ही मोठी माणसं खट्टी का घेतात? मग खट्टी घेतात तर घेतात. असं का करतात रे? मम्मी तिथे का राहिली? आपल्यासोबत नाही आली? इथे येऊन सुद्धा ती पप्पांसोबत खट्टी घेऊ शकली असती ना. खट्टी खट्टी इथं पण करू शकले असते ना ते. मला नाही अजिबात आवडत नाहीत मोठी माणसं. मी ना कधीच मोठी होणार नाही. मी छोटीच राहणार. कारण मोठी लोकच भांडतात ना. तर 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 मला आवडतच नाही असं. मला छोट्यांचंच भांडणं आवडतात. मी छोटीच राहणार. मला मोठं नाही
करायचं. मम्मी नाही आली तर आपण कसं करणार रे दादा? मग उद्या सकाळी स्कूलला मला रेडी कोण करणार? दादा मला मला माझी वेणी बघ कशी झाली. दादा मला वेणी पण घालायची होती ना, माझे केस बघ कसे झाले. मला ऑइलिंग करायचं होतं केसाला, पण मला लावताच नाही आलं ऑइल केसांना. तू लावून देतो का मग मला? मम्मी नाही येत मग मला कोण, माझे वेणी कोण घालून देईल स्कूलसाठी? बरं रडू नको, मी करून देईन तुझी वेणी. मी लावून देईन ना तुला ऑइल. मला लावता येते ना, मी मोठे आहे ना, मला लावता येते. मी लावून देईन, रडू नको. हा, चल आपण टीव्ही बघूया. दादा मला भूक लागली. पप्पा बनवत आहेत ना काहीतरी. त्या पप्पानी काय बनवलं, चल आपण पाहून येऊ. हा चल. चला बच्चे पार्टी, चला चला, सँडविच तयार आहे. बघ पप्पाने आता पण सँडविचच केलं. तुला म्हटलं ना पप्पाला येत नाही ना काही बनवता. पप्पाला येतच नाही ना. मम्मीला येतो ना स्वयंपाक छान छान मला बनवता. वरण भात मम्मी बनवते ना, पप्पा सँडविच बनवतात. आणि सँडविच मध्ये काहीच टाकत नाहीत, व्हेजिटेबल टाकतात सगळे मोठे मोठे. मला आवडत नाही ना व्हेजिटेबल्स, तुला माहिती आहे ना. टिक्की पण नाही बनवता येत पप्पाला. पप्पाला आपण गावाला ठेवायला पाहिजे होतं आणि मम्मीला घेऊन यायला पाहिजे होतं. मम्मीला छान छान स्वयंपाक तर बनवता येतो ना. काय झालं? कट्टी आम्हाला पण खायची आहे तुमच्या सोबत. का बरं? मी काय केलं? तुम्ही आमच्या मम्मी सोबत कट्टी घेतली ना. तुम्ही आमच्या मम्मी सोबत कट्टी घेतली, म्हणजे आमची मम्मी गावाला राहिली, म्हणून आम्हाला आता तुम्ही नुसतं सँडविचच खायला देत आहे. काल पण सँडविचच दिलं, आज सकाळी पण सँडविचच बनवून गेले, आता पण सँडविचच बनवून राहिले. म्हणून कट्टी घ्यायची आम्हाला पण तुमच्या सोबत. अरे दादा घेतो ना आपण पप्पांसोबत कट्टी. मला नाही खायचं ते सँडविच, मला मम्मीच्या हातचा डाळ भात पाहिजे. रिद्धी, पप्पा मी रिद्धीला आणतो. हा, तुम्ही सँडविच काढा. अच्छा, लेकराची गरज होतीये, मला हे समजते. पण आता जर मी पद्माला माफ केलं असतं सहजासहजी, तर पद्माला धडा शिकलाच नसता. ती डबल अशीच वागली असती. आता काही दिवस जर पद्माला कडक केलं, तर ते जरा जागेवर तरी येईल. ते लेकरांचा इले होतात, लेकरांचे खायची गरज होऊन राहिली, शाळेचे नुकसान होऊन राहिलं. मला समजते, पण आता काय करू. चला चला बेटा, आपण चला बाहेर चलताय का जेवायला? चला बाहेर जाऊया मस्त. चल बाहेर जायचं खायला. रडू नको म्हटलं ना तुला. रिद्धी, तुला काय सांगितलंय मी? मम्मी पप्पांची कट्टी झाली तर आपण शहाण्यासारखं राहायला पाहिजे ना. पप्पांना तू उगाच टेन्शन का देते का? तुला कळत नाही का? पप्पा तसेच टेन्शन मध्ये आहेत ना. बघ मग तुला समजायला पाहिजे ना. तू छोटी आहे का, आता मोठी झाली ना तू. रडायचं नाही, जे आहे ते खायचं. चल पप्पा आपल्याला बाहेर नेतात जेवायला, चल आपण बाहेर जेवून येऊ. रडायचं नाही म्हटलं ना तुला. पप्पांना टेन्शन नाही द्यायचं ना. आजीने काय सांगितलं आपल्याला? पप्पाला त्रास नाही द्यायचा म्हणून सांगितलं ना. नाही तर मी आजीला फोन लावून सांगेल की रिद्धी इथे पप्पाला त्रास देऊन राहिली म्हणून.